मिरजेत 10वी व 12वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सिनियर सिटीझन फोरमतर्फे सत्कार। सिनियर सिटीझन फोरम सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या चांगल्या गुणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। मिरज शहरातील वेगवेगळ्या शाळेतील 10वी 12वी तसेच नीट परीक्षेमध्ये प्रावीण्य आणि अत्यंत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सीनियर सिटीझन फोरमतर्फे करण्यात आला। यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर हलिंगले प्रमुख पाहुणे तसेच नाझिम भाई अफवारे अध्यक्ष मुस्लिम समाज जमात चिपळूण आणि कुतुबुद्दीन मुजावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी चिपळूणचे नगरसेवक करमत शेठ मेठीगिरी, शैक्षणिक संस्थेचे आसिक हमदुके, वहाब सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर उपस्थित होते। सीनियर सिटीझन फोरमच्या सर्व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। संयोजन फोरमचे अध्यक्ष डॉक्टर गुलाम हुसेन मुश्रीफ व सचिव रफिक सय्यद यांनी केले। यावेळी सीनियर सिटीझन फोरमचे सर्व सदस्य उपस्थित होते। समाजातून सीनियर सिटीझन फोरमच्या सर्व सदस्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे। अस्सलाम वालेकुम। सीनियर सिटीज़न फोरम मिरज इनकी जानिब से 10वीं 12वीं के बच्चे जो अच्छे मार्क्स लेके कामयाब हुए उनके लिए प्रोग्राम रखा गया था। मैं ये प्रोग्राम के जो आयोजक हैं उनको बधाई देता हूँ कि बच्चों की हौसला अफजाई के लिए इसी तरह के प्रोग्राम आइंदा भी करते रहे। आज जो माहौल हमने देखे, बच्चों के अंदर जो खुशी देखे, ये आज सीनियर सिटीज़न लोग इतनी मेहनत कर रहे हैं, ये देख के बड़ी खुशी हुई। मैं उनके आयोजक को फिर से एक मरतबा बधाई देना चाहता हूँ और इंशाअल्लाह अगली मरतबा भी इस तरह के उन्होंने प्रोग्राम रखना चाहिए, इस तरह की उनसे उम्मीद रखता हूँ। अस्सलाम वालेकुम। डॉक्टर चंद्रशेखर आहे। आज सीनियर सिटीझन फोरम मिरज यांच्यातर्फे आज 10वी आणि 12वीमध्ये ज्यांना यश मिळालेलं आहे, चांगला स्कोरमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। या फोरमचे अध्यक्ष डॉक्टर गुलाम हुसेन सर आणि सेक्रेटरी रफिक सय्यद सर आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर चिपळूणहून आले आहेत, कुतुबुद्दीन मुजावर सर आणि नाझिम अफवारे सर यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज युवा पिढीमध्ये यंग जनरेशन ही भारताची गरज आहे आणि त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। म्हणजे त्यांचा सन्मान केल्यानंतर नक्कीच त्यांच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण उत्साह निर्माण होईल आणि यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट।